2014चा निकाल लागला होता आणि तेव्हा ते नाटक झालं होतं, साहेब पावसात भिजले, आठवतं? आणि निकाल लागले होते, दिवाळीच्या आधी निकाल लागले आणि माझं मिरजेला व्याख्यान होतं. धनत्रयोदशी, मला हे सण वगैरे आठवत नाही त्यामुळे मी कबूल केलं होतं. मी इथून बसने निघालो होतो, मिरजेला पोचायला मला 14 तास लागले आणि तसाच उभा राहून बोललो. तर 2 दिवस निकालानंतर बघा पवारसाहेब भिजले, काय महाराष्ट्रात राजकारणाची उलथापालक, काय तो अँग्री ओल्ड मॅन, काय 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 वर्णनं चालली होती. मी त्या दिवशी तिथे पोचलो, व्याख्यान उरकलं, रात्रीच्या बसने उलटा निघालो, पुण्यात पहाटे 5ला येऊन झोपलो, दुपारी 1-1:30 वाजता उठलो, खाऊन आलो खाली जाऊन हॉटेलमध्ये काहीतरी, आणि मग मी ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉगचं हेडिंग होतं 40 वर्ष एकाच वर्गात. कारण शरद पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून 54 आमदार निवडून आणले. 54 आमदार. 19 पासून 39 वर्ष मागे जा, 1980 शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःच्या समांतर काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढले होते. आमदार निवडून आले होते 54. 54 पासून 54.